नमस्कार, जय शिवराय दादांनो, रामकृष्ण हरी सर्वांना। धोंड्याचा महिना चालू होता, भरपूर जणांचे स्टेटस रील्स बघितल्या आणि काही मालदार पार्टीनी तर जवायला सोन्याची कोल्हापुरी चप्पल बनवली, जवायला दिली, कोणी 5 ग्रॅमची अंगठी बनवली, भले रुबाबात जेवायला वगैरे बोलवलं। ज्याच्याकडे पैसा आहे ते धूमधडाक्यात करतं, पण मला एक कळत नाही दादांनो, जे धोंडा करतात, दिवाळी करतात धूमधडाक्यात, समजा लोकाला दाखवासाठी करतात का गरिबाच्या घरात भांडणं लावण्यासाठी करतात हेच मला कळत नाही। कारण की प्रत्येक लोक समजदार नसतात दादांनो। मी आई वडिलांचं नाही सांगत, त्याच मुलींनी विचार करायला पाहिजे। गरिबाची पण एखादी लेकबाळ असते, त्या लेकी बाळीला फक्त साडी चोळी शिवाय दुसरं काही भेटत नसतं आई वडिलाकडून, कारण की तिच्या आई वडिलाची परिस्थितीच नसते काही घेऊन देण्याची। पण समोरचे पण नातेवाईक जवाई वगैरे चांगला असतो, पण असे आजूबाजूचे काही राहतात। आता गावात 4-5 घरं मालदाराचे राहतात, पाटीलकीचे राहतातच, सगळेच बरोबरी करू शकत नाही त्यांची। पण अशा घाण लोकांमुळे आता समोरच्याची तर विकृत बुद्धी होतीच, हे असं बघून आमक्यानं असं केलं, ढमक्यानं तसं केलं, जवायला हे काय करू राहिले, 3 वर्षानंतर तर धोंडा येतो, 1 वर्षानंतर दिवाळी येते, असं म्हणून टॉर्चर करतात लेकी बाळीला। पण तुम्हाला करायचं ना, तुम्ही लाख साडी सोन्याची बनवून घ्या, तिचा चेहरा मोडून घ्या सोन्या नाण्यानं, आमचं काही म्हणणं नाही, कारण की ज्याच्याकडे आहे तो देणारच। पण असं रुबाबात दाखवून जगाला सांगून लेकी बाळीचं केल्यानं काय कमी होत नाही, लेकी बाळीला दिलंच पाहिजे, आपली आजची परिस्थिती गरीब परिस्थिती काय निघून जाईल, म्हणजे याचं त्याचं बघून काहींचे तर वावर विकण्याची वारी आलेली आहे। कारण की ह्या आजूबाजूच्या लोकांमुळे यांच्याकडे संपत्ती जास्त येईल, कारण की काही कष्टानं कमवत नाही, काहीची राती कष्टानं ते देतात। पण माझं म्हणणं देते ना, आई वडील तुम्हाला भरपूर लावतात पैसा, अडका सोनं नाणं, प्रत्येक दिवाळीला गेल्यावर तुम्हाला 4-5 ग्रॅम सोनं भेटतंच। आता पहिला धोंडा म्हणल्यावर कोणाला तर भरपूरच 1-2 लाखाचं भेटलं असेल, कारण की कोणाला 1 लेक असते, कोणाला भरपूर प्रॉपर्टी असं 5 लेकी असले तर त्याला हौस असते। पण माझं म्हणणं आहे प्रत्येक लेकी बाळीला भेटत नाही, तर तुम्ही ना करायचं तुमच्या 4 भीतीत करा। तुम्ही आणलं तर तुम्ही दुनियाला सांगू नका माझ्या वडिलांनी हे दिलं, तू तुझ्या वडिलांकडून काय आणलं, आजूबाजूच्या लोकांच्या मनात आणून देऊ नका। कारण की एक गरिबाची लेक जी असते ती आनंदात माहेरी येते, तिला दबाव असतो सासू सासऱ्याने दिलेला, बघ तुझ्या जावेनी काय आणलं, बघ त्या गावातल्या त्या पोरीनं काय आलं, नेमकंच लग्न झालं, पहिलाच धोंडा होता, सगळ्या घराला कपडे लत्ते घेतले, सगळ्या घराण्याला काय म्हणतं भेटवस्तू दिली, तुझ्या आई वडिलाला सांग। पण जेव्हा लेक येते ना, हसतच येते, आपलं दुःख लपवते बापा पुढं, का तर कारण की तिला माहिती आहे आपल्या वडिलांनी आपल्याला लहानसं मोठं कसं केलेलं, कारण की काय म्हणतं किती ते रक्त सांडलं त्यानं शेतामध्ये, तिला माहीत असतं, ती काहीच बोलत नाही, ती फक्त आई वडील म्हणतात आता माझ्या बाईचा धोंडा आलेला आहे, कपडे लत्ते घ्यावं लागन जावयाला। पण तसे जवई समजदार आहे, काही जवई कसे राहतात फक्त बायकोला फितून देणं, बायकोला टॉर्चर करणं, आणि सासऱ्याला मात्र तोंडावर पप्पा तुमच्या मनात तुम्ही जे देसान ते। पण एका लेकीला किती त्रास होतो या आजूबाजूच्या वागण्यामुळं, हे तुम्ही लक्षात असू द्या। तुम्हाला लहानपणापासून आनंदात रुबाबात राहायची सवय आहे, तुमचं भाग्य आहे, तुमचं नशीब आहे, खरंच चांगलं आहे। पण एक गरिबाची पण राणी खूप सुखी असते, कारण की ती मनापासून समाधानी असते। पण ह्या आजूबाजूच्या अशा वागण्यामुळं जी दुसऱ्याच्या घरी देतात तिला, मग त्यांची पण भावना तीच तयार होते ना, व आता ह्या सासऱ्यांना ह्या जवायला इतकं दिलं, सोनं नाणं दिलं, एक तर कपडे लत्ते घेतले मागा मोलाचे, परत सगळ्या वाड्याला जेवायला बोलवलं, मोठेपणा केला नाही का, मग त्या जवायला पण म्हणजे गरिबाची लेक असते, त्या जवायला पण आपल्या गरीब सासरेकडून तेवढीच अपेक्षा असते दादांनो, कारण त्याला दिसतं ते बोलतो, तर मग तो अपेक्षा करतो सासऱ्याकडून काही अपेक्षा पूर्ण होत नाही। या धोंड्याच्या महिन्यात तुम्हाला सांगते कितीतरी प्रकरण असे झालेले आहेत की लेकीने गळफास घेतलेला आहे, विहिरीत उडी मारलेली, स्वतःला जाळून घेतलेले, स्वतःची नस कापलेली, म्हणजे
कितीतरी एक नांदेड जिल्ह्यामध्ये झाले दादांनो. कारण की मी आता तुम्ही म्हणत असाल ताई तुला एवढं कसं माहिती, आता माझं चालू आहे बेड रेस्ट. मी तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तर सांगायची गरजच नाही, माझा बेड रेस्ट होता. मी काही श्रीमंताची लेख नाही दादांनो, तुम्हाला सांगते. भेटलं तर दिवाळीला आम्हाला भेटतं साडी चोळी आणि तुमच्या दाजेडा कपडे लत्ते. आम्ही खरंच त्यांच्या अपेक्षा म्हणजे आम्ही त्यांच्याकडून मागत नाही. मला माहिती आई वडिलाची परिस्थिती काय, तुमच्या दाजीलाही माहिती आहे सासू सासऱ्याची परिस्थिती काय, तर ते कधी मला शब्दानंही दुखवत नाही. पण माझं म्हणणं आहे प्रत्येकाला एवढं जीव जाईपर्यंत कशाला टॉर्चर करायचं ना. आपल्याला नशिबाने बायको भेटलेली, आपल्याला सून पावली लक्ष्मी आलेली आपल्या घरामध्ये. आपल्याला आपल्याच कष्टाला फळ माना ना. कशाला लोकांच्या हाताकडे बघायचं, या आमक्याने हे केलं तर माझ्या लेवकाला बी या सासऱ्याने हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे. का तुमच्या मनगटात नाही का बळ? हां, असं इतकं लाचार होऊ नका दादांनो. आपण तुम्हाला सांगू का, याची त्याची बरोबरी करूच इथपर्यंत आलेले. आपण जगणं सोडून दिलेले का. तर त्यानं आता तर मागं तर काय चालू होतं, भाऊबंदांना जर एखाद्या पोरीचं लग्न धूमधडाक्यात केलं ना, तर मग शेजारचं त्यानं कसं धूमधडाक्यात केलं. अहो त्याच्याकडे पैसे होते त्यांनी केलं, पण कोणी सरी घेतली तर आपण लगेच फाशी घेऊ नये दादांनो. आणि लेकी बाळीचं कोणा वाचू राहत नसतं. साधं सिंपलही केलं तर देवदैवताचे आशीर्वाद त्याला भेटतात. सुखी समाधानी संसार तसाही होतो. 4 लोकांमध्ये जरी लग्न लावलं तरी ती सुखी राहती, आणि खूप वरड आणून जरी लग्न लावलं ती सुखी राहती. फक्त नशीब लागतं त्या गोष्टीला. नशीब पण नाही लागत, आपलं मन चांगलं पाहिजे दादांनो. मन चांगलं असलं सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, भरपूर ठिकाणी 4-5 आत्महत्या झाले स्वतःहून. मुलींनी स्वतःला संपवलेले का. आता आईवडिलाला हिंमतच नाही झाली त्यांची सांगण्याची की तुमच्या इवायाना इन बहिणी आणि जवयानी अशी अशी मागणी केली सोन्या नाण्याची. तिला माहीत होतं सांगून, पण आईवडील काहीच करू शकणार नाही आणि आईवडिलाला त्रास होईल. करण पण तर शेती वगैरे विकूनच आम्हाला पैसे लावतील, कारण की तिचा जन्म त्याच घरी झालेला आहे. तिला परिस्थिती माहिती आहे आईवडिलाची, ते कुठपर्यंत काय करू शकतात. पण तरी पण त्यांनी खूप सुखी ठेवलेलं होतं त्या लेकीला. तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलेलं होतं. आणि खरंच गरीब लोकांमध्ये जितकी माया असते तेवढी श्रीमंत लोकांमध्ये नसती. श्रीमंत लोक फक्त समोरच्याला दाखवण्यासाठी भारीचे कपडे घेतात आणि कुठं हिंड फिरायला बी जायचं म्हणलं अगोदर स्टेटस लावतात, आणि स्टेटस लावल्याच्या नंतर खाली बघता कोणी बघितलं म्हणून. अशी मानसिकता आहे मोठ्या लोकांची. आणि गरीब काय म्हणतो, गरीब कसा आनंदी असतो माहिती का. त्याचे लेकरं बाळा जसे घडत गेले, जसे यशस्वी होत गेले, तसे ते आनंद असले. तसं त्या आई वडिलाचा दमलेला बापाचा घरात पाऊल टाकतात. जर एखादी मुलगी असती, ती जरी हसून बाबा म्हणली पप्पा म्हणली, तर खरं त्याचा आनंद गगनात मात नाही दादांनो. खरंच तुम्हाला जर खरंच काही गिफ्ट द्यायचं असेल ना, तुम्ही तुमच्या घरात द्या, जगाला दाखवून देऊ नका. कारण की ह्या तुमच्या अशा वागण्यामुळं कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले. एवढंच मला सांगायचंय. कारण की मला असं ऐकल्याच्या नंतर खूप पोटात असा गोळा उठला. बुवा समोरचे तर कमी दिमाखाचे होतेच, त्यांनी एवढा विचार करायचा होता. एका बापाने आपल्या काय म्हणतात रक्ताचा गोळा, पोटचा गोळा आपल्या आयुष्यभर आपल्या साथ देण्यासाठी आपल्यासोबत लग्न लावून दिलं आणि आपल्या घरी पाठवला. तेच आपले धन दौलत लक्ष्मी म्हणा, तीच आपली सगळं काही. पण अशा अपेक्षा कोणाकुणही ठेवू नका दादांनो. आपलं जेवढं कष्टाचं आहे त्याच्यातच समाधानी माना. हे काय त्याच्या मनाने जे देतील ते खरंच, हे अन्न वस्त्र निवारा एवढ्याच गोष्टी आपल्याला लागतात दादांनो. त्याच्या व्यतिरिक्त सोन्या नाण्याने काही पोट भरत नाही. फक्त देवाकडे तुम्ही सुख मागा आणि दुसऱ्यासाठी पण सुख मागा. बरोबर आपलं चांगलं होतं आणि आपल्या पण अपेक्षा पूर्ण होत चालतात. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मला